जय जय रघुवीर समर्थ. तुम्ही कधी विचार केला आहे का? अनेक स्वामी भक्त रोज श्री स्वामी समर्थ सारामृत वाचतात, पण त्या प्रत्येक ओळीमागचा खरा अर्थ किती जणांना समजतो? सारामृत हे फक्त पुस्तक नाही, तो स्वामींनी दाखवलेल्या जीवन मार्गाचा सार आहे. जर तुम्हालाही मन शांती हवी असेल, संकटातून बाहेर पडायचे असेल आणि स्वामींची कृपा आपल्या जीवनात अनुभवायची असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी अशी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जी प्रत्येक स्वामी भक्ताने आयुष्यात एकदा तरी जाणून घेतलीच पाहिजे. श्री स्वामी समर्थ सारामृत म्हणजे काय? सारामृत या शब्दाचा अर्थ आहे जीवनाला दिशा देणारा अमृततुल्य सार. यामध्ये स्वामी समर्थांच्या शिकवणी, भक्ती, सदाचार, श्रद्धा, संयम आणि गुरुचरणांवरील निष्ठेचा संदेश आहे. हे केवळ वाचण्यासाठी नाही, आचरणात आणण्यासाठी आहे. सारामृत आपल्याला काय शिकवते? पहिली शिकवण श्रद्धा. ज्याच्या मनात अढळ श्रद्धा असते त्याला संकटही कमकुवत करू शकत नाही. दुसरी शिकवण सबुरी. प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते, घाई केल्याने फळ मिळत नाही. तिसरी शिकवण नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हा जप मनाला स्थिर करतो आणि भक्ताला धैर्य देतो. चौथी शिकवण अहंकार. अहंकार माणसाला देवापासून दूर नेतो, तर नम्रता देवाजवळ घेऊन जातो. पाचवी शिकवण सेवा. ज्याने निस्वार्थ भावनेने सेवा केली त्याच्यावर स्वामींची कृपा असल्याची श्रद्धा अनेक भक्त व्यक्त करतात. सारामृताचे वाचन का करावे? जेव्हा मन अस्वस्थ असते, घरात अडचणी असतात किंवा जीवनात मार्ग दिसत नाही, अशा वेळी सारामृताचे शांतपणे वाचन अनेक भक्तांना मानसिक आधार देतो आणि सकारात्मकता देणारे वाटते. त्यामुळे मन एकाग्र होते, श्रद्धा दृढ होते आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते. वाचन कसे करावे? स्नान करून स्वच्छ ठिकाणी बसावे. स्वामींचे स्मरण करून मन शांत करावे. घाईघाईने न वाचता प्रत्येक शब्दाचा अर्थ मनात उतरू द्यावा. महत्त्वाचे म्हणजे फक्त वाचन नको, तर त्याच्या शिकवणीप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करावा. जीवनातील खरा बदल सारामृत चमत्कार घडण्यासाठी नाही, तो आपल्यामध्ये बदल घडवण्यासाठी आहे. जेव्हा विचार बदलतात तेव्हा निर्णय बदलतात. निर्णय बदलले की जीवनाची दिशा बदलते आणि हाच सारामृताचा खरा संदेश आहे. मित्रांनो, स्वामी समर्थ सारामृत हे केवळ धार्मिक वाचन नाही, ते श्रद्धा, संयम, प्रेम, सेवा आणि आत्मविश्वास यांचा जीवन मार्ग आहे. जर या व्हिडिओमुळे तुम्हाला थोडी प्रेरणा मिळाली असेल, तर आजपासून रोज काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा. शेवटी एकच, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.